23व्या फिफा वर्ल्ड कपची सुरुवात झालेली आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत पहिल्या दिवशी ग्रुप ए मधील झालेल्या 2 मॅचेस बद्दल. पहिली मॅच झाली ही मेक्सिको आणि साऊथ आफ्रिका या 2 संघांमध्ये. कोइन्सिडेंटली 2010च्या वर्ल्ड कपची सुरुवात सुद्धा मेक्सिको आणि साऊथ आफ्रिका या 2 संघांमध्येच झाली होती. फरक एवढाच होता की त्यावेळचे होस्ट होते साऊथ आफ्रिका आणि यावेळचे होस्ट आहेत मेक्सिको. मेक्सिकोचा फेमस गोलकीपर जलेमो ओचोआ हा 2010च्या मॅचला बेंचवर होता. आजच्याही मॅचला त्याला बेंचवरच ठेवण्यात आले होते. त्या मॅचचा फायनल स्कोर होता साऊथ आफ्रिका 1 मेक्सिको 1. तर आता 2010 मधून आपण 2026 मध्ये येऊया. 2026चा हा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांनी मिळून आयोजित केलेला आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच इस्टिडाओ ॲस्टेका या स्टेडियम मधील प्रेक्षकांनी सॉम्ब्रेरो हॅट्स हवेत उडवायला सुरुवात केली. मेक्सिकोमध्ये कुठलाही फेस्टिवल सुरू होताना अशा हॅट्स हवेत उडवल्या जातात. ही त्यांची ट्रेडिशन आहे. मेक्सिको 4-3-3च्या फॉर्मेशनने खेळत होते, म्हणजे 4 डिफेंडर्स, 3 मिडफिल्डर्स आणि 3 फॉरवर्ड्स. तर साऊथ आफ्रिकेचे फॉर्मेशन होते 5-3-2. मॅचच्या 4थ्याच मिनिटाला मेक्सिकोच्या राहुल हिमेनेजने डी टॉप वरून गोल करण्याचा प्रयत्न केला, जो साऊथ आफ्रिकेचा गोलकीपर आणि कॅप्टन असणाऱ्या रॉनवेन विलियम्सने अत्यंत चांगल्यारीत्या अडवला. त्यानंतर 9व्या मिनिटाला साऊथ आफ्रिकेच्या डिफेंडरकडनं चूक झाली आणि त्याचा फायदा घेत मेक्सिकोच्या हुलियान किनोनेसने 9व्या मिनिटाला एक गोल केला. हा या स्पर्धेचा पहिलाच गोल होता. मेक्सिकोच्या फॅन्सनी अख्खं स्टेडियम डोक्यावर घेतलं. त्यानंतर 19व्या मिनिटाला परत एकदा हुलियान किनोनेसने एक लॉंग शॉट मारला. या वेळेला मात्र हा फटका बऱ्याच लांबनं गेला. 34व्या मिनिटाला मेक्सिकोच्या टीमने चाल रचली. डाव्या विंगमधनं खेळाडू आतमध्ये आला, त्यानं पास दिला आतमध्ये, पण या वेळेला साऊथ आफ्रिकेच्या गोलकीपरनं मध्येच डाईव्ह टाकून तो अडवला. 41व्या मिनिटाला मेक्सिकोच्या प्लेयर्सनी परत एक चाल रचली. मेक्सिकोच्या राहुल हिमेनेजने ऑफसाईड ट्रॅप बीट केला, पण बॉलला टच करून तो बॉल नेटमध्ये त्याला पाठवता आला नाही. पहिल्या हाफच्या शेवटच्या मिनिटाला हुलियान किनोनेसने जो शॉट मारला तो नेमका गोलपोस्टला लागला. पहिला हाफ संपला तेव्हा स्कोर लाईन होती मेक्सिको 1 साऊथ आफ्रिका 0. सेकंड हाफच्या पहिल्याच मिनिटाला मेक्सिकन प्लेयर्सनी मारलेला शॉट गोलपोस्ट वरून गेला. हुलियान किनोनेस सतत डी टॉप वरून अटेम्प्ट करत होता. 47व्या मिनिटाला त्याने एकदम ॲम्बिशियस शॉट मारला होता, म्हणजे हाफच्या थोड्या पुढून त्याने अटेम्प्ट केला, पण ह्या वेळेला साऊथ आफ्रिकेच्या गोलकीपरने तो लिलया पकडला. 48व्या मिनिटाला साऊथ आफ्रिकेच्या शिथोलेला धसमुसळा खेळ करण्याबद्दल रेड कार्ड मिळाले. हे या मॅचचे पहिले रेड कार्ड होते. त्यानंतर साऊथ आफ्रिकेच्या प्लेयरनी सुद्धा लॉंग शॉट मारून गोल करण्याचा प्रयत्न केला, पण मेक्सिकन गोलकीपरने तो सहजरित्या अडवला. 66व्या मिनिटाला मेक्सिकन कोचने 17 वर्षीय गिल्बर्तो मोरा या प्लेयरला आत खेळण्याची संधी दिली. अख्खं स्टेडियम मोरा मोरा असं जल्लोष करायला लागलं. 67व्या मिनिटाला मेक्सिकन प्लेयर्सनी एक सुंदर चाल रचली. राईट विंगरने एक सुंदर एरियल पास दिला आणि गोल पोस्ट पाशी उभा असणाऱ्या मेक्सिकोच्या राहुल हिमेनेजने हेडरद्वारे एक सुंदर गोल केला. कॉमेंटेटर्सनी गोल असं म्हणून अख्खं स्टेडियम डोक्यावर घेतलं. या वेळेला थोडा तुरळक पाऊस सुद्धा पडू लागला होता. राहुल हिमेनेजला 2020 साली
EPLच्या एका मॅचमध्ये हेडिंग करतानाच त्याचं कोलिजन झालं होतं आणि त्याला सिव्हिअर स्कल फ्रॅक्चर झालं होतं. या लाईफ थ्रेटन इंजुरीमधून तो चांगलाच सावरला. नंतर त्याने हेड प्रोटेक्टिव्ह गिअर्स वापरायला सुरुवात केली. या सामन्यात हेडरद्वारे त्याला गोल करताना बघून खरंच बरं वाटलं. 79व्या मिनिटाला साऊथ आफ्रिकेच्या थेंबा झावुनेने परत धसमुसळा खेळ केला आणि रेफरीने त्याला रेड कार्ड दिले. हे या मॅचमधील साऊथ आफ्रिकेला मिळालेले दुसरे रेड कार्ड होते. आता उर्वरित मॅच साऊथ आफ्रिकेला 9 खेळाडू निश्चित खेळावे लागणार होते. मॅच संपत असताना काहीही गरज नसताना मेक्सिकन प्लेयर्सनी सुद्धा धसमुसळा खेळ केला आणि मेक्सिकोच्या सेजार मोमेंटसला या मॅचचे तिसरे रेड कार्ड मिळाले. साऊथ आफ्रिकेला जी फ्री किक मिळाली ती मेक्सिकन प्लेयर्सनी सहजरित्या क्लिअर केली. संपूर्ण मॅचमध्ये साऊथ आफ्रिकेने खूप कमी वेळा अटॅक्स केले. त्या मानानं मेक्सिकोनं खूप चांगल्या चाली रचल्या. याआधी मेक्सिकोला 2दा यजमानपद मिळाले होते. त्यावेळेस त्यांनी क्वार्टर फायनल पर्यंत प्रवास केला होता. ह्या वेळेला मात्र 48 संघ असल्यामुळे ते किमान राऊंड ऑफ 32 पर्यंत तरी पोहोचतील. मॅन ऑफ द मॅच ठरलेला मेक्सिकोचा हुलियान किनोनेस हा जन्माने कोलंबियन आहे. 2023 पासूनच त्यानं मेक्सिकोकडून खेळायचे ठरवले. फायनल स्कोर होता मेक्सिको 2 साऊथ आफ्रिका 0. ग्रुप ए मधील दुसरी मॅच होती कोरिया रिपब्लिक आणि चेकिया. चेकिया म्हणजे चेक रिपब्लिक. 1930च्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये ते चेकोस्लोवाकिया या नावाने खेळले होते. 1993ला त्यांचे चेक रिपब्लिक आणि स्लोवाकिया असे विभाजन झाले. या विभाजनाला वेल्वेट डिवोर्स असे म्हटले जाते. या मॅचमध्ये कोरिया आणि चेकिया यांनी एकसारखेच फॉर्मेशन ठेवले होते. त्यांचे फॉर्मेशन होते 3-4-3. 3-4-3 हे एक अटॅकिंग फॉर्मेशन आहे. स्ट्रॉंग डिफेन्स आणि अटॅकिंग फॉरवर्ड यांच्यामध्ये बॅलन्स साधण्यासाठी हे अशा प्रकारचे फॉर्मेशन केले जाते. कोरियाने सुरुवातीलाच काही आक्रमणे केली. 11व्या मिनिटाला कोरियन प्लेयरने केलेला हेडर हा गोलपोस्ट वरून गेला. त्यानंतर कोरियन प्लेयरने मारलेला शॉट चेकियाच्या गोलकीपरने डावीकडे झेपावत अडवला. परत एकदा कोरियन प्लेयर्सने अटॅक केला आणि या वेळेला चेकियाच्या गोलकीपर मातेज कोवारेने अत्यंत चांगल्यारीत्या तो शॉट अडवला. 37व्या मिनिटाला कोरियन प्लेयरने जो लॉंग शॉट मारला तो गोलपोस्टच्या वरून गेला. त्यानंतर कोरियाच्या 7 नंबरच्या प्लेयरने एक रनिंग शॉट मारला जो गोलपोस्टच्या बराच लांबून गेला. पहिला हाफ संपताना इंजुरी टाइममध्ये कोरियाच्या प्लेयर्सनी डी मध्ये एक चांगली संधी गमावली. पहिला हाफ संपला तेव्हा स्कोर बोर्ड होता कोरिया 0 चेकिया 0. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच चेकियाच्या गोलकीपर मातेज कोवारने 2 सुंदर शॉट अडवले. त्यानंतर 55व्या मिनिटाला मातेज कोवारने अक्षरशः छातीचा कोट करून बॉल अडवला. कोरियन सतत संधी निर्माण करत होते पण त्यांना फिनिशिंग टच मिळत नव्हता. बहुतांश वेळा असे होते की ज्या टीमचा डॉमिनन्स असतो त्या टीमचा डिफेन्स थोडासा गाफील राहतो. या मॅचलाही तसेच झाले. 58व्या मिनिटाला चेकियाला एक थ्रो इन मिळाला. चेकियाच्या वाल्दिमीर कोफेलने तो लॉंग थ्रो कोरियाच्या डी मध्ये टाकला. चेकियाचा कॅप्टन लादिस्लाव क्रेत्सीने हेडरद्वारे गोल केला. कोरियन फॅन्स अक्षरशः स्टन झाले. त्यातून लवकरच सावरत कोरियाच्या
यांग इन बेवमेने 67व्या मिनिटाला चेकियाच्या गोलकीपरला चकवत सुरेख गोल केला. आता कोरियन फॅन्सने स्टेडियम डोक्यावर घेतले. त्यानंतर कोरियन कोचने 2 सबस्टिट्यूट केले. फ्रेश लेग्सचा फायदा झाला आणि 80व्या मिनिटाला कोरियाच्या 18 नंबरच्या खेळाडूने गोल केला. हा गोल करताना पहिल्यांदा राईट विंगने अटॅक करण्यात आला. राईट विंगच्या खेळाडूने राईट साइडने डी मध्ये प्रवेश करत सप्लाय केला. त्याला पॅरलल असणाऱ्या ओ युने गोल केला. आता गोल स्कोर होता कोरिया रिपब्लिक 2 आणि चेकिया 1. 81व्या मिनिटाला चेकियाला परत एकदा एक थ्रो इनची संधी मिळाली. आधीच्या वेळेसारखाच त्यांनी हा लॉंग थ्रो डी मध्ये टाकला. चेकियाच्या 9 नंबरच्या खेळाडूने बॉल गोलपोस्टच्या दिशेने ढकलला, पण कोरियन गोलकीपरने सुरेखरित्या डाईव्ह मारून तो गोल वाचवला. इंजुरी टाइम मध्ये चेकियाच्या प्लेयर्सनी काही अटॅक्स करण्याचे प्रयत्न केले, पण कोरियन गोलकीपर्स आणि कोरियन डिफेन्सने ते सहजरित्या अडवले. मॅचच्या शेवटच्या मिनिटाला कोरियन प्लेयरला एक येलो कार्ड मिळाले. हे या मॅच मधील पहिले कार्ड होते. 1-0 ने मागे असताना कोरियाने ही मॅच 2-1 अशी जिंकली. कोरियन फॅन्स आणि कोरियन प्लेयर्सनी मॅच नंतर जोरदार जल्लोष केला. तुम्हाला हा आमचा एपिसोड कसा वाटला ते जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.